मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर रिक्त झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज मस्साजोगमध्ये पार पडत आहे। आपण जर बघितलं मस्साजोग येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेमध्ये मतदान केंद्र तयार करण्यात आलेले आहेत। एकूण 2280 मतदार आपले मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावणार असून 3 मतदान केंद्राची निर्मिती या ठिकाणी करण्यात आली आहे। आपण जर बघायला गेलं तर ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा देशमुख कुटुंबियांनी व्यक्त केली होती। मात्र दुसरीकडे मागील निवडणुकीत पराभूत झालेले स्वरूपानंद देशमुख यांनी निवडणुकीत अर्ज दाखल केल्याने ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही आणि त्यांनी आव्हान देखील या ठिकाणी उभे केले आहे। मात्र दुसरीकडे आपण बघायला गेलो तर आज बीड जिल्ह्यामध्ये एकूण 88 निवडणुका होत आहेत। असे असताना मात्र जे लक्ष लागले आहे ते केवळ मस्साजोगच्या निवडणुकीकडे। आता या मस्साजोगच्या निवडणुकीचे विजयाचे माळ कुणाच्या गळ्यात पडते हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे। स्वानंद पाटील, एबीपी माझा, मस्साजोग, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।